लाभ पायी उत्तम. महाराज म्हणले संतांच्या संगतीत आल्यानंतर तुम्हाला उत्तम प्रकारचा लाभ होणार आहे. मॉनिटर वाढवा लाभाला उत्तम ए सोन्या मॉनिटर हा. महाराज म्हणले लाभाला उत्तम हे विशेषण दिलेलं आहे. सामान्य लाभ वेगळा, उत्तम लाभ वेगळा. आपण ज्याला लाभ म्हणतो तो या दोन्हीपेक्षा वेगळा. पुन्हा एकदा ऐका, सामान्य लाभ वेगळा, उत्तम लाभ वेगळा आणि आपण ज्याला लाभ म्हणतो तो या दोन्हीपेक्षा वेगळा. कोण कशाला लाभ म्हणाल सांगता येत नाही. इथं कीर्तन संपल्यानंतर एखादा जाता जाता जर दुसऱ्याची नवी चप्पल घालून गेला तर म्हणू शकतो संत दर्शनी हा. बरोबर आहे ना. कोण याला बी लाभ म्हणजे नाही. कोण कशाला लाभ म्हणाल सांगता येत नाही. मी कथेला होतोय का गावात त्याने पळत झालो बैर दिशेला गेलो आणि आलो येताना ते एक आडवर रस्त्यात आलं. दर्शन घेऊ द्या म्हणजे मला. अहो म्हणलं हातपाय नाही दुसरी बैर दिशेला गेलो होतो. काय गरज नाही म्हणे, तुमच्या आशीर्वादानं खूप चांगलं झालं, तुमच्या आशीर्वादानं खूप मोठा लाभ झाला म्हणे. म्हणलं काय झालं. दरवर्षी शेळी 2 पिले देत होते म्हणे, यंदा 3 दिली. म्हणलं तू महाराजाला समजला नेमकं काय. बरोबर आहे ना. लक्षात ठेवा, कोण कशाला लाभ म्हणाल सांगता येतं का. आता ते 3 पिले देण्याचा महाराजाच्या आशीर्वादाचा काहीच नाही ना महाराज. कोण कशाला लाभ म्हणाल सांगता येत नाही. उत्तम लाभ म्हणजे भगवंताची प्राप्ती. भगवंताची प्राप्ती हाच जीवनातला उत्तम लाभ आहे. आणि ती उत्तम लाभ, ती भगवंताची प्राप्ती तुम्हाला होईल. पण कधी. संतांच्या संगतीत आल्याच्या नंतर. हरिप्राप्तीसी उपाय धरावे संताचे ते पाय. संताविन प्राप्ती नाही ऐसे वेद देती ग्वाही. महाराज म्हणले संताशिवाय या जगातला देव ओळखता येणं शक्य नाही. जगत ही कोर्ट आहे, परमात्मा जज आहे. तुम्ही आम्ही आरोपी आहेत, संत म्हणजे वकील आहेत. आपल्या जीवनात वकिलाचं काम संत करत असतात. तुम्ही डायरेक्ट देवाकडे जाल तर देव जवळ घेणार नाही. संताच्या मार्फत जाल तर देव डावलणार नाही. मी उदाहरण सांगतो तुम्हाला. जर वंजारी कुळात भगवान बाबा जन्माला आले नसते, स्पष्ट बोलतो, तर वंजारी लोकाला टाळण पखवाजन विनान माळ याचं घेणं देणं असतं. अरे वनजारी म्हणजे वनात राहणारी जात. वनात राहणारी म्हणजे आडमूड जात. रानगठी रानात राहणारी रानगठी. बरोबर आहे ना. आता वनात राहणार म्हणजे ते काय काजू बदाम खाणार.